ह्या सत्य जनतेसमोर ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी वापरलो तर जनतेसमोर सगळ्या खऱ्या गोष्टी ह्या जातील असा मला विश्वास आहे. मी पहिल्या वर्षात मी काय केलं, पहिल्या वर्षात कोणी काय केलं याची तुलना मला करायची नाही, कारण कोणाची तुलना होऊ शकत नाही. पण तो कोणी जर अभिमानाने सांगितलं असेल तुम्ही पहिल्या वर्षात हे केलं तर मी हे पहिल्या वर्षात जे केलंय ना ते 5 वर्षात 10 वर्ष राहिले तरी होऊ शकत नाही. त्याची यादी आपले लोक देतील, कारण मला कागद घेऊन काय तुम्हाला सांगायचं नाही, कारण मी 10 वर्षात काय केलंय ना मला पूर्ण पहिल्या दिवसापासून सगळं सांगते. 2014ला निवडून आल्यानंतर राज्यामध्ये बीजेपीचं सरकारही आलं नव्हतं. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एमएमआरडीचा सदस्य असल्यामुळे एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांशी तेव्हापासूनचा परिचय होता आणि खासदार झाल्यानंतर आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आपला कल्याणच्या दुर्गाडीचा ब्रिज, आपला मोठागाव ठाकुर्लेचा ब्रिज यांना प्रशासकीय मंजुरी मिळवून देण्याचं काम त्यावेळेला केलं होतं. त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेनेही मोठागाव ठाकुर्लेसाठी प्रयत्न केला होता, आनंद परांजपेंनी केला होता. ज्याने कोणी केला असेल त्यांचं श्रेय त्याच्या पाठीमध्ये आहे. पण आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मलाही माहिती नव्हतं, एक दिवशी मी सहज माहिती काढली. ते भिवंडी तालुक्याचा भाग जो आहे तो कल्याणच्या पलीकडच्या खाडी किनाऱ्याच्या पाण्याचा जो पार्ट आहे ना तिथपर्यंत भिवंडी तालुक्याचा भाग आहे अशी माहिती मला मिळाली होती. तपासून बघावं लागेल, मी त्याची सत्यता कधी पडताळून बघितली नाही. त्याच्यामुळे सुरुवात तिथून झाली होती आणि मला असं वाटतं की 15-16 भाषणं केली असतील एक वर्षामध्ये. 100च्या वर प्रश्न विचारले होते. 109 प्रश्न आहेत आणि बऱ्याच चर्चांमध्ये भाग घेतला. आणि ज्याने कोणी आपल्याला माहिती दिली ना त्याने जे काही प्रश्न विचारले, खरं तर लोकसभेमध्ये राज्याशी संबंधित असलेले प्रश्न हे विचारता येत नाही. सुमित्रा महाजन लोकसभेच्या स्पीकर असताना त्यामध्ये अडवायच्या आणि ते प्रश्न विचारून द्यायच्या. त्याचाही पुरावा आहे आपल्याला, तो दिला जाईल. 3 प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये काय विचारलं, टोरॅट लोकसभेत प्रश्न राज्याचा काही संबंध नाही केंद्र सरकारशी टोरॅट बाबत. IBM ला स्टाफ कमी आहे म्हणून प्रश्न दिले, काही संबंध आहे केंद्र सरकारचा. केंद्र सरकारशी काही संबंध नसलेल्या विषयांची माहिती किंवा प्रश्न हा पार्लमेंटमध्ये उपस्थित करायचा आणि स्वतःची पाठ पकडून घ्यायची. अशाने कधीच समस्या सुटणार. तुम्हाला स्टाफिंग पॅटर्न मंजूर करायचा असेल तर राज्य सरकारकडेच करावं लागेल. आता टोरॅटची आपल्याला क्लिप दाखवली, हे कोणाचा विश्वासघात आहे. भिवंडीची जनता हे निश्चितपणाने समजदार. आता ज्या मुस्लिम बांधवांच्या मतावर निवडून आले त्या मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया आपण पाहिली. ही काय आम्ही बनवलेली नाही आहे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया आम्हालाही सोशल मीडियावर मिळालेली आहे. आणि ती प्रतिक्रिया त्यांनी दिली, त्यांनी जी काय उपाधी लावली त्याचा पुनरुच्चार मला काही करायची गरज नाही. ते ऑन रेकॉर्ड आपल्याजवळ आलं. मला असं सांगा, लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी जो माणूस गेल्या अनेक वर्षापासून एकदा लढले, दुसऱ्यांदा लढले. आता टोरॅट कंपनी माझ्या कपड्यांवरचा गुलाल
उतरायच्या आत टोरॅट कंपनीने घालवला अशा वर्गणा करणाऱ्या माणसाला लोकसभेचा उमेदवार आहे, त्याला तेव्हा माहित नव्हतं का 2027 पर्यंत यांचा अग्रीमेंट आहे? मग 2027 पर्यंत अग्रीमेंट तेव्हा माहित होतं तर मग ही वर्गणा खोटी काय केली, लोकांची दिशाभूल काय केली? बरं, असं बोलणारा माणूस कोण पाहिजे? त्या कंपनीचा मालक पाहिजे किंवा राज्याचा मुख्यमंत्री पाहिजे. तोच सांगू शकतो की मी 2 दिवसात घालवणार. आता पण सांगितलं 2027 ला जाणार, आता कसं जाणार बघूया. आपण इथं आहोत, सगळे तिथे आहोत. आपण त्याला काहीतरी आधार लागतो. मला वाटतं तुमच्या पत्रकार बंधूंकडे मदत मागितली काय, तुम्ही मला मदत करा असं काहीतरी मी बघितलं. करा मदत. टोरॅटचा जर जनतेवर अन्याय असेल तर निश्चितपणाने त्याच्या पाठीमागे उभं राहील, अन्यायाच्या पाठीमागे. पण अशा प्रकारच्या खोट्या वर्गणा करून उपयोगाचं नाही. मी माझ्याकडे अनेकदा टोरॅट कंपनीच्या विरोधात ज्या काही संघर्ष समिती झाल्या माझ्याकडे येत होते. मी त्यांना सांगायचो की बघा, आंदोलनं बरीच झाली, मोठी मोठी आंदोलनं झाली, आपण सगळ्यांनी पाहिजे. आपण नाही पाहिजे असं आहे का? आपण सगळ्यांनीच आंदोलनं पाहिजे. त्याच्यात काय झालं? आणि मी तुम्हाला किस्सा सांगतो. मला तारीख आठवत नाही, 9 साल की 10 साल भिवंडी महापालिकेच्या इमारतीचं उद्घाटन शरद पवार साहेबांच्या हस्ते झालं. तारीख माहित आहे? तारीख म्हणा 13/5/2012. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. मुंबईकडून येताना पवार साहेब माझ्या घरी चहा पाण्याला थांबले. 13/5/2012 मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो. गाडी तिथून घरून बसल्यानंतर पवार साहेबांनी माहिती घ्यायला सुरुवात केली की टोरॅटच्या बाबतीत अनेक समस्या येतात, त्यांच्याविषयी काय आहे. मी त्यांना त्याची सगळी माहिती दिली आणि मग मी सांगितलं की साहेब तुम्हाला तिकडं पण निवेदन मिळालंच, स्वतः माझ्याकडे माहिती आली होती. मला साहेबांनी असं सांगितलं तुम्ही 2 दिवसात यांना सगळ्यांना घेऊन माझ्याकडे या. 2 दिवसात आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या घरी गेलो. पवार साहेबांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर काही भाष्य केले. त्यांनी एवढंच सांगितलं की असं काही टोरॅटला घालवता येणार नाही. सरकार म्हणायचं होतं. पवार साहेब मुख्यमंत्री कोणालाही बनवू शकत होते आणि कोणालाही काढू शकत होते. इतके ताकदीचे नेते त्यांच्यासोबत बैठक आणि त्यांनी सांगितलं टोरॅट आपण घालू शकत नाही. हे कोणी सांगितलं? शरद पवार साहेब. आता दुसरं लॉजिक तुम्हाला सांग. भिवंडीतून टोरॅट हटाव याच्यासाठी हे काही जे राजकारण करतात, राष्ट्रवादीचे लोक असतील, अजून कुठल्या पक्षाचे असतील, मला तुम्ही सांगावं मुंबऱ्याला टोरॅट कधी आलं? उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, शिंदे साहेब पालकमंत्री असताना, जितेंद्र आव्हाड साहेब मंत्री असताना उमऱ्याला टोरॅट आला. आता हे लॉजिक कुठे कसं वापरायचं सांगा मला तुम्ही. भिवंडीचं टोरॅट घालवा आणि मुंबऱ्याला आणा. कोणी आणलं? आम्ही आणलं. इथे पण तुम्हीच आणलंय, तिकडे पण तुम्हीच आणलं. माझे मित्र सन्माननीय सुरेश टावरे साहेब एकदा भाषणात बोलले होते की आमच्या लोकांनी काही गडबड करून हे टोरॅट आणलं. अतिशय चांगला माणूस आहे, भोळा माणूस आहे सुरेश टावरे. माझा मित्र आम्ही दोघे कॉलेजचे मित्र आहोत. जनतेच्या भावना त्यांना समजत होत्या आणि म्हणून ते वस्तुस्थितीवर बोलत होते. या अशा वल्गना करून जनता किती दिवस आपल्या भूलकामांना बळी पडेल याचाही आपण विचार करण्याची आवश्यकता आहे.
मला आपल्याला एवढंच सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये माझी बाजू घेऊन तुम्ही जनतेला काही सांगावं असं मला अपेक्षित नाहीये. माझी बाजू खरीच आहे. मला हे अपेक्षित आहे की भिवंडी लोकसभेच्या जनतेची दिशाभूल होणार नाही याच्यासाठी पत्रकार बंधूंनी सत्य माहिती जनतेपर्यंत देण्याचं काम केलं. मध्ये असंही कुठेतरी एकदा पत्रकारांसोबत की भाषणासाठी कपिल पाटलांना 10 वर्ष झाली खासदारकी सहज. आता ह्याच्यापेक्षा मोठा जो महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये पण होत आहे. बोलणं माहित आहे ना, ऐकलंही नाही. काही अंशी आपण मान्य करतो, बरोबर आहे. 10 वर्ष मला नाही समजले, कारण मी कधी कोणाचा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली नाही. मी कधी कोणाच्या प्रोजेक्टवर अर्ज केले नाही. मला हे माहीतच नाही. निवडून आल्याबरोबर लगेच काढलेलं जायचं आणि शेतकरी बांधवांनी काम अनधिकृत केलेले पाडून टाका असं सांगायचं हे मला माहीतच नाही. नाल्याचं पाणी आणले काढलेलं जाऊन गटर बांधकाम करा हे काम खासदाराचं हे कुठे मला माहित होतं. अधिकाऱ्यांना पत्र द्यायचे, त्यांना सांगायचं ड्रॉवर मध्ये ठेवा, नंतर बघू काय करायचं. ही 10 वर्षात मला खासदारकी समजली नाही हे बरोबर आहे. मला जी खासदारकी समजली ती जनता भूमिक विकास कसा करायचा ही मला खासदारकी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी, मी मंत्री झालो तेव्हा मोदीजीने सांगितलं मंत्री बन गए हो, सत्ता बचाने के लिए काम नहीं करना है. भले सत्ता चली जाए लेकिन देश के हित में काम, जनता के हित में काम करना ही शिकवण ज्या नेत्याची असेल त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण काम करतो तेव्हा असले घाणेरडे प्रकार आमच्या डोक्यात कधी येऊ शकत. मग तशी खासदारकी ही माझ्या अज्ञातच राहिली, अज्ञानातच. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. मला असं समजून घ्यायची नाही. आणि खरंच जर शिकवायचं असेल तर माझा क्लास घेतला तर मी लावेन ट्युशन किंवा जास्त फार नॉलेज असेल तर पत्रकार बंधूंनी एकत्र बोलवलं सगळ्यांना जास्त चांगलं अजून माहिती पडेल काय खासियत की काय नाही.